नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सेशनमध्ये, ज्यामध्ये आपण गट ब व गट क या परीक्षांमध्ये आलेल्या PYQची चर्चा करतोय. ओके, आता स्वरूप तर आपल्याला माहिती झालंच असेल की आपण कशा पद्धतीने पुढे जातोय. सुरुवात करू याच्या सेशनला. त्यापैकी बघूया 2021 मध्ये हा प्रश्न आलेला की खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे. ओके, म्हणजे नॅशनल इन्कम हा जो टॉपिक आहे या टॉपिक संबंधी प्रश्न आहे आणि त्यामध्ये खालील 4 पर्याय दिलेले की साठा, अंशलक्षी, प्रवाही आणि वरीलपैकी कोणतीही नाही, असे 4 पर्याय दिलेले. तर त्यांनी विचारले की बाबा राष्ट्रीय उत्पन्नापैकी या 4 पैकी कोणता पर्याय योग्य आहे. थोडा टेक्निकल प्रश्न आहे. ओके, जरी हा सोपा वाटत असेल तरी यावर ज्याचं व्यवस्थित अभ्यास असणार आहे किंवा थोडंसं व्यवस्थित नॉलेज बिल्डिंग असणार आहे त्याला याचं उत्तर देता येईल. आपण याची चर्चा करणार आहोत. ओके, सो समजला प्रश्न. नॅशनल इन्कमवर प्रश्न आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा 2018 मध्ये विचारला गेला होता. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही असं विचारलेलं आहे की बाबा नॅशनल इन्कम जे आहे, नॅशनल इन्कम मेथड्स ऑफ एस्टिमेटिंग, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावण्यासाठी काही पद्धती आहेत किंवा ज्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती देखील म्हणू शकतो. ओके, त्या पद्धती आहेत, त्यावर प्रश्न विचारलेला आहे. फक्त पद्धत कोणती आहे हे जर माहिती असेल आणि कोणती नाही आहे हे जर माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर देता येतं. तर प्रश्न समजला असेल. 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न हा उत्पन्नावर, परंतु काही कन्सेप्ट दिलेले आहे ते संबंधित आहे किंवा नाही हे विचारलेलं आहे. त्यानंतर पद्धती विचारलेल्या आहेत, कोणती नाही आहे, मग 4 पैकी एक पर्याय नसेल ते आपल्याला ओळखायचं आहे. ओके, म्हणजे उत्पादन पद्धती आहे का, आयात निर्यात पद्धती आहे का, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती, यावर आपण चर्चा करूया, याचं उत्तर देणार आहोत. परंतु तत्पूर्वी समजून घेऊया की या दोनही प्रश्नांमध्ये नेमकं मुख्य आर्थिक संकल्पना कोणती आहे. तर तुम्हालाही सांगता येईल किंवा कोणताही प्रश्न वाचल्यानंतर त्याचा गाभा जो आहे, कोर कन्सेप्ट, ती आपल्याला ओळखता यायला पाहिजे. तर ही आहे आता राष्ट्रीय उत्पन्न. ओके, या 2 प्रश्नांमध्ये राष्ट्रीय उत्पन्न ही मुख्य संकल्पना आहे. लक्षात घ्या, पहिलं जे सेशन होतं त्यामध्ये देखील राष्ट्रीय उत्पन्नाचे काही प्रश्न होते, तर त्यामध्ये गट क मधील प्रश्न आपण इन्क्लूड केले नव्हते, त्यामुळे हे 2 प्रश्न या ठिकाणी वाढलेले आहेत. ओके, तर हे आपल्याला लक्षात घेऊया. किंवा त्याचं नेचर वेगळं असणार आहे. असं होऊ शकतं की वेगळ्या नेचरचे प्रश्न हे वेगळ्या व्हिडिओमध्ये येऊ शकतात, त्याचं एक्सप्लेनेशन कदाचित वेगळं त्याची डिमांड असेल तर त्यासाठी आपण त्याला सेग्रिगेट करणार आहोत. तर राष्ट्रीय उत्पन्न, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या अंदाज पद्धती असा एक प्रश्न आहे. अंदाज पद्धती किंवा आपण ज्याला मापनाच्या पद्धती देखील म्हणतो. आणि त्यासंबंधी एक 2 संकल्पना विचारलेल्या आहे. एक म्हणजे प्रवाह संकल्पना आहे का किंवा राष्ट्रीय उत्पन्न ही साठा संकल्पना आहे का, असा प्रश्न विचारला आहे. म्हणजेच मुख्य आर्थिक संकल्पना ही राष्ट्रीय उत्पन्नच आहे. ओके, त्याच्यानंतर हे 2 सब टॉपिक आहे त्यामध्ये विचारलेले आहेत. ओके, तर आपण आता काय करणार आहोत, चर्चा करूया की नेमकं या शब्दांचा अर्थ काय होतो. त्यानंतर पुन्हा एकदा आपण प्रश्नाकडे वळूया. ओके, तर मला असं वाटतं की हे जे प्रवाह म्हणजे स्टॉक अँड फ्लो ही नॅशनल इन्कम कोणती नेमकी कन्सेप्ट आहे ही जरी सोपी वाटत असेल तरी मी याला इंटरमिजिएटमध्ये कन्सिडर करतो. ओके, आणि पद्धती फक्त नाव विचारलेले त्यामुळे हे बेसिकमध्ये येणार आहे असं मला वाटतं. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द डिस्कशन. आता राष्ट्रीय उत्पन्न काय हे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल तरी देखील राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका विशिष्ट कालावधीत देशाच्या सीमेत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण आर्थिक मूल्य. लक्षात घ्या, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की आर्थिक क्रिया ज्या आहेत ज्यामध्ये पैशाचा समावेश असतो, तर अशा सर्वच वस्तू व सेवा ज्यांचं उत्पादन एका ठराविक आर्थिक वर्षामध्ये केले गेलेले आहे त्यांचं जर मी मूल्य काढलं तर त्या एकूण मूल्याला मला राष्ट्रीय उत्पन्न म्हणता येतात. ओके, तुम्हाला देशांतर्गत उत्पादन किंवा देशा बाहेरचं उत्पादन, भारतीय लोकांचं उत्पादन, अशा थोड्या वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला बघायला मिळतील, पण तो पुढचा भाग आहे. फक्त आता इथे एवढं लक्षात ठेवायचं की बाबा भारताच्या देशामध्ये जे काही पॉलिटिकल बाउंड्री आहे त्याच्यामध्ये उत्पादित झालेल्या वस्तू कुठे गेले, वस्तू, अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण आर्थिक मूल्य. इंटरमिजिएट गुड्स नाही, ज्या वस्तू उपभोगासाठी रेडी आहेत, रेडी टू कन्झ्युम, कन्झम्पशन,
अशाच वस्तू व सेवांचा म्हणजे पुन्हा त्या वस्तूचा उपयोग अजून नवीन वस्तूची निर्मिती करण्यासाठी केली जात असेल तर ती वस्तू कन्सिडर करायची नाहीये. जी वस्तू आता कंझ्युम केल्यानंतर त्याचा यूज संपेल दॅट वी नीड टू कन्सिडर. सो त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो. ही व्याख्या आहे राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या नुसार. लक्षात घ्या, राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाह संकल्पना आहे, म्हणजे इट इज अ फ्लो कन्सेप्ट. ओके, इट इज अ फ्लो कन्सेप्ट. आता फ्लो आणि स्टॉक या दोन कन्सेप्ट आहे. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना थोडं अजून चांगलं माहिती असू शकतं, परंतु आपण समजून घेऊया, काळजी करू नका. लक्षात घ्या, एका कालावधीत सतत होणाऱ्या आर्थिक क्रियांचे मोजमाप करते. आता बघा, फ्लो म्हणजे काय, प्रवाह, वाहणारी गोष्ट आहे. आणि स्टॉक म्हणजे काय, साठा, थांबलेली. सोपे शब्द वापरतोय. म्हणजेच काय, आपण राष्ट्रीय उत्पन्न काय करतो तर वर्षभरामध्ये ज्या काही आर्थिक क्रिया घडत आलेल्या आहेत, म्हणजे वेळोवेळी घडत आलेल्या आहे, त्या सर्वांचं एकत्रीकरण करून आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजतो. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाला आपण प्रवाह कन्सेप्ट, फ्लो कन्सेप्ट असं म्हणतो. का, कारण आपण कालावधीत एका वर्षामध्ये सतत होणाऱ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत, मग त्या जे चारही सेक्टरमध्ये जे काही प्रकार आपण बघितले आर्थिक क्रियांचे, त्या सर्वच आर्थिक क्रिया या ठिकाणी एकत्र येतात आणि त्यांचं मोजमाप केलं की राष्ट्रीय उत्पन्न बनतं. त्यामुळे इट इज अ फ्लो कन्सेप्ट. किंवा राष्ट्रीय उत्पन्न एका कालमर्यादेत निर्माण झालेल्या उत्पन्नाचा किंवा उत्पादनाचा प्रवाह प्रतिबिंबित करतो. बरोबर, म्हणजे काय, जरी देखील मी असं म्हणतोय उदाहरणार्थ की भारताचं राष्ट्रीय उत्पन्न 100 रुपये आहे, याचा अर्थ काय होतो की जे 100 रुपये मी सांगतोय हे त्यावेळेचे नाहीयेत, तर मागच्या वर्षभरामध्ये वेळोवेळी ज्या काही आर्थिक क्रिया घडलेल्या आहेत त्यांचं मूल्य हे 100 रुपये आहे. म्हणजेच काय, इट इज अ प्रवाह, फ्लो कन्सेप्ट आहे की पूर्ण ऍक्टिव्हिटी झाल्यात आणि मग मी आता सांगतोय. ओके, हे फक्त आताच नाहीये. सो दॅट्स वाय वी कॉल्ड नॅशनल इन्कम ॲज अन फ्लो कन्सेप्ट. त्यानंतर स्टॉक कन्सेप्ट म्हणजे काय, तर आपण काय करतो, एका विशिष्ट वेळी त्या वेळेस जर एखादी गोष्ट मला प्रतिबिंबित करायची असेल तर मी त्याला स्टॉक कन्सेप्ट म्हणतो. ओके, म्हणजे एका विशिष्ट वेळी संचित प्रमाण मोजण्याचं काम करतो, एका बिंदूवर स्थिर संख्या दर्शवतो. ओके, म्हणजे मला त्या वेळेस उदाहरणार्थ त्या पर्टिक्युलर वेळेला त्या ठिकाणी किती गोष्टी असणार आहे, किती रुपये असणार आहे हे जर सांगायचं असेल तर दॅट बिकम्स स्टॉक कन्सेप्ट. पण राष्ट्रीय उत्पन्न ही फक्त एका वेळची गोष्ट दर्शवत नाहीये. या ठिकाणी आपल्याला थोडंसं क्लिअरिफिकेशन गरजेचं आहे. लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल की सर मग राष्ट्रीय उत्पन्न तर तुम्ही एका वर्षाचं सांगताय, मग तो 100 रुपये जो आकडा आहे तो तर त्या वेळेचा सांगताय ना, वर्षाच्या शेवटी आर्थिक वर्षाच्या. परंतु राष्ट्रीय उत्पन्न जरी मी शेवटी सांगत असलो तरी त्यामध्ये जी अपेक्षित आहे दॅट इज फ्लो. ओके, म्हणजे वर्षभराच्या गोष्टी त्या ठिकाणी अपेक्षित आहे. मी जर एखाद्या पहिल्या दिवशीचा एखादा अमाऊंट सांगतोय दॅट बिकम स्टॉक कन्सेप्ट. ओके, बट या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाचा आपल्याला अँगल योग्य समजून घ्यायचा आहे विद्यार्थी मित्र. ओके, यासाठी अजून डिटेलमध्ये तुम्ही वेगळं लेक्चर बघू शकता. या ठिकाणी आपण मर्यादित करूया. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, ती प्रवाह संकल्पना आहे किंवा साठा, हे समजल्यानंतर आता ब्रीफमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे अंदाज पद्धती आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे काय, तर एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं जर असेल तर कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात. त्यातली पहिली पद्धत म्हणजे काय, उत्पादन पद्धत, ज्याला आपण मूल्यवृद्धी पद्धत, मूल्यवर्धन पद्धत असं देखील म्हणतो. इंग्रजीमध्ये याला आपण प्रोडक्शन मेथड म्हणतो. ओके, प्रोडक्शन मेथड. तर लक्षात घ्या, अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांद्वारे म्हणजे शेती असेल, उद्योग असेल, सेवा असेल, यांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य आपण यामध्ये मोजत असतो. म्हणजे काय, वेगवेगळे अप्रोच आहेत. मग ज्या अप्रोच मध्ये आपण उत्पादन, जे काही क्षेत्र आहेत अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचं उत्पादन किती झालं एका ठराविक वर्षामध्ये, हे जर मी कन्सिडर केलं तर दॅट्स बिकम नॅशनल इन्कम फ्रॉम प्रोडक्शन मेथड पर्स्पेक्टिव्ह. ओके, म्हणजे उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या इनपुट्सच्या किमती वजा करून आपण त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मोजत असतो. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की एखादी गोष्ट जर ऑलरेडी बनलेली आहे आणि ती जर दुसऱ्या गोष्टीच्या उत्पादनामध्ये वापरली, त्यामुळे आपल्याला शेवटची वस्तूच त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू कन्सिडर करावी लागते. का, कारण मी जर ए वस्तू, आता उदाहरण द्यायचं झालं तर उदाहरणार्थ लाकूड लक्षात घेऊया आपण. ओके, म्हणजे लाकूड आणि फर्निचर समजा आपण याला फिनिश्ड गुड किंवा फायनल अंतिम वस्तू म्हणूया, जी उपभोगासाठी रेडी आहे घरी आणण्यासाठी.
परंतु तुम्ही जर लाकडाची किंमत देखील वेगळी लावली आणि फर्निचरमध्ये तर लाकडाची किंमत असणारच आहे आणि त्याची देखील किंमत वेगळी लावली, या ठिकाणी दुहेरी गणना होते. म्हणजे लाकूड तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं गेलेलं आहे, कारण ते समजा शेतकऱ्यासाठी अंतिम वस्तू आहे, आणि फर्निचरची किंमत देखील मोजली गेली, तर फर्निचरवाला काय करणार आहे, लाकडाची किंमत तर फर्निचरमध्ये असणार आहे प्लस त्याची मेहनत, त्यामुळे फर्निचरची व्हॅल्यू देखील राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजली गेली. या ठिकाणी दुहेरी गणना झाली असं म्हणता येतं. त्यामुळे जर तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न या पद्धतीने मोजायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल की फर्निचरसाठी जी काही इंटरमिजिएट गुड वापरलेला आहे, म्हणजे वस्तू वापरलेली आहे, इनपुट वापरलेलं आहे, त्याची किंमत त्या ठिकाणी वजा करावी लागेल. कारण लाकडाची किंमत समजा प्राथमिक क्षेत्रामध्ये 50 रुपये नोंद झालेली आहे आणि या ठिकाणी 100 रुपयाला फर्निचर विकलेलं आहे, तर समजा तो काय करेल की 50 रुपये अधिक 50 हे झाले लाकडाचे पैसे, हे झाले त्याची मेहनत, तर फक्त त्याची मेहनत जी आहे व्हॅल्यू ॲडेड तीच फक्त कन्सिडर करायला पाहिजे. हे 50 रुपये मोजायला नको, कारण ते आपण प्रायमरी सेक्टरमध्ये मोजलेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न किती होणार, नॅशनल इन्कम काय होणार, प्रायमरी सेक्टरचे 50 रुपये, सेकंडरीचे फक्त ॲडिशन असं 100 रुपये नॅशनल उत्पन्न होईल. नाही तर काय होईल, या ठिकाणी 50 आणि या ठिकाणी 100 150 होईल, तर 150 हा आकडा चुकीचा येतो. ओके, त्यामुळे उत्पादन पद्धतीमध्ये आपण फक्त इनपुटच्या किमती वजा करून जे मूल्यवर्धन आहे ते मोजतो, का दुहेरी गणना टाळण्यासाठी. ओके, सो फॉर्म्युला दिलेला आहे की जीडीपी इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ आउटपुट मायनस व्हॅल्यू ऑफ इंटरमिजिएट कन्झम्पशन, म्हणजे सर्वच समेशनचं चिन्ह आहे, याचा अर्थ सर्वच वस्तूमध्ये ज्या इंटरमिजिएट इनपुटच्या व्हॅल्यू आहेत त्या मायनस करायच्या आणि उरलेलं रिअल व्हॅल्यू त्या ठिकाणी समेशन करायचं, म्हणजे एकूण उत्पन्न मिळतं, दॅट इज राष्ट्रीय उत्पन्न. ओके, ही झाली उत्पादन पद्धती, ज्यामध्ये उत्पादन या शब्दावर जोर आहे. त्यानंतर दुसरी पद्धती म्हणजे उत्पन्न पद्धत, इन्कम मेथड आपण ज्याला म्हणतो. सोपं आहे समजायला. पहिल्या पद्धतीमध्ये उत्पादनाची मोजमाप केली गेली आहे, या पद्धतीमध्ये उत्पन्नाची मोजमाप केली जाईल. म्हणजेच काय की अर्थव्यवस्थेमध्ये जे काही व्यक्ती आणि व्यवसाय आहेत त्यांनी मिळालेल्या सर्व उत्पन्नाची जर मी बेरीज केली, म्हणजे मी जर असं म्हटलं की ए आणि बी, ए व्यक्ती आहे, बी व्यवसाय आहे, हे दोनच लोक जर भारत देशामध्ये राहत असतील, त्या दोघांचं उत्पन्न म्हणजे भारत देशाचं उत्पन्न. मग सोपा फॉर्म्युला काय की सर एचं उत्पन्न अधिक बीचं उत्पन्न म्हणजेच काय, इंडियाज नॅशनल इन्कम. क्लिअर, या सोप्या शब्दामध्ये समजून घ्यायचं आहे. मग इन्कमचे प्रकार काय काय असू शकतात, मग ते सर्वच प्रकार कन्सिडर करणं गरजेचं आहे. फक्त वेतन हा प्रकार नसणार आहे, कारण वेतन हा लेबरला मिळतो. ओके, म्हणजे जो काही कामगार आहे, सो वेजेस आपण ज्याला म्हणतो, इट इज द पेमेंट फॉर द लेबर्स. त्यानंतर भाडे, रेंट, एखादी वस्तू रेंटना देतो आपण, सो जनरली रेंट या ठिकाणी आहे. त्यानंतर इंटरेस्ट, कॅपिटल ज्यावेळेस आपण कामाला लावतो, भांडवलाला मिळणारा जो परतावा आहे तो म्हणजे व्याज, आणि नफा एंटरप्रेन्युअर किंवा बिझनेस ओनर जे आहेत त्यांना जो परतावा मिळतो आपली मेहनत दिल्यानंतर, त्याला आपण नफा म्हणतो. म्हणजे लेबरला वेतन उत्पन्न म्हणून मिळते, लँड जर असेल तर त्याला भाडे किंवा रेंट हा उत्पन्न म्हणून मिळतो, कॅपिटल ओनर असेल, इन्व्हेस्टर असेल त्याला व्याज, आणि एंटरप्रेन्युअर असेल तर प्रॉफिट. म्हणजेच काय, वेजेस प्लस रेंट प्लस इंटरेस्ट प्लस प्रॉफिट. ओके, या चार गोष्टींनी मिळून काय बनतं, राष्ट्रीय उत्पन्न बनतं. ज्यावेळेस मी देशातील जे काही लोक संस्था आहेत त्यांचं उत्पन्न, मग ते पगार असेल, भाडे असेल, व्याज असेल किंवा नफा असेल, या सर्वांना एकत्र आणतो, ते बनतं त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न बाय उत्पन्न पद्धत. क्लिअर. आता या ठिकाणी काय केलेलं आहे की आपण जे काही इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत आणि सबसिडीज, आता हे एक्स्ट्रा पार्ट आहे, लक्षात घ्या. मेन तर हीच कन्सेप्ट आहे आपली. म्हणजे काही डेप्रिसिएशन आहे ते आपण त्या ठिकाणी वजा करणार आहोत, इनडायरेक्ट टॅक्स ऍड करणार आहोत, आणि सबसिडीज. ओके, ही कन्सेप्ट आपण डिटेलमध्ये समजून घ्यायची आहे की जे काही ॲडिशनल गोष्टी आहेत त्या ठिकाणी. ओके, ज्या काही ॲडिशनल गोष्टी आहे जर त्या आपण दिल्या असतील तर त्या आपल्या उत्पन्नामध्ये ऍड व्हायला पाहिजे, आणि आपल्याला मोफतमध्ये मिळालं असेल म्हणजे सबसिडीज आपल्याला मोफत मिळते, मग ती मायनस करायला पाहिजे. टॅक्स आपण देतो म्हणजे ते परत आपल्या उत्पन्नामध्ये मिळायला पाहिजे. ओके, सो ते लक्षात घ्या. जे आपण दिलेले ते ऍड करणार, जे आपल्याला मिळाले ते मायनस करणार. हे केल्यानंतर जे उरतं ते माझं उत्पन्न. मग या चारही लोकांमधलं या दोन गोष्टी करणार आपण, डेप्रिसिएशन, सबसिडीज आणि इनडायरेक्ट टॅक्स. आणि जे काही उत्पन्न
उरतं सर्वच लोकांचं चारही गटामध्ये त्यांचं एकत्रीकरण म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न. ओके, महत्वाचं काय की ही पद्धत आहे एवढं समजून घ्यायचं आहे. हे फक्त डिटेलमध्ये थोडंसं त्याची लिंक लागावी म्हणून आपण या ठिकाणी चर्चा करतोय. सो त्यानंतर खर्च पद्धत तिसरी आणि अत्यंत महत्वाची पद्धत आहे ज्याला आपण एक्सपेंडिचर मेथड असं म्हणतो इंग्रजीमध्ये. ओके, लक्षात घ्या. एक्सपेंडिचर मेथड, पहिली पद्धत उत्पादन मोजते, दुसरी पद्धत उत्पन्न मोजते, तिसरी पद्धत खर्च मोजते. ओके, मग यामध्ये अर्थव्यवस्थेतील अंतिम वस्तू आणि सेवांवरील सर्व खर्चाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न बनतं. कारण देशामध्ये जर मी असं म्हटलं की ए आणि बी हे दोनच लोक आहेत, मग यांना जे उत्पन्न मिळाले 10 रुपये, याला 10 रुपये मिळाले, ते काय करतील असं म्हटलं की सेव्हिंग करत नाही असं आपण अझम्पशन केलं तर ते 20 रुपये राष्ट्रीय उत्पन्न आहे. ओके, उत्पन्न मेथडने मोजलेलं, ते काय करतील, ते खर्चच करतील. मग याचा अर्थ याने 10 रुपये खर्च केले, याने देखील 10 रुपये खर्च केले. 20 रुपये उत्पन्न होतं, 20 रुपये खर्च झाला 20 रुपये. म्हणजे मी खर्च पद्धतीने देखील देशाचं उत्पन्न काढू शकतो काही अझम्पशन करून. ओके, सो लक्षात घ्या तीनही पद्धतीमध्ये म्हणजे उत्पादन पद्धतीमध्ये, उत्पन्नामध्ये आणि खर्च पद्धतीमध्ये तीनही पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न हे समान असायला पाहिजे. काही अझम्पशन करून की सेव्हिंग नसेल, लिकेज नसेल, एक्सपोर्ट इम्पोर्ट नसेल, त्यानंतर ते आपण अझम्पशन करू शकतो. ओके, मग यामध्ये खर्चामध्ये काय काय प्रकार असतात तर कन्झम्पशनवर खर्च करतो ग्राहक, उपभोगावर. जो इन्व्हेस्टर असेल तो गुंतवणूक करतो किंवा प्रायव्हेट फर्म असेल ती इन्व्हेस्टमेंट करते, गुंतवणूक करते. सरकार, गव्हर्नमेंट हा महत्वाचा भाग आहे खर्चाचा. सो गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर आहे. त्यानंतर जे भारतीय लोक आहेत म्हणजे सरकार असेल, कंपनी असेल किंवा व्यक्ती असेल, ते काय करतात, बाहेर देशातून वस्तू मागवतात म्हणजेच काय, आयात करतात. त्याच पद्धतीने बाहेरचे लोक आपल्या वस्तू मागवतात म्हणजेच काय, निर्यात करतो आपण. मग या दोघांमधला फरक कळावा लागतो की किती आयात केलेले आहे आणि किती निर्यात केलेले आहे. मग यातून जे निव्वळ उत्पन्न आहे, निव्वळ खर्च ज्याला आपण म्हणूया, मग ज्याला आपण निव्वळ निर्यात असं म्हटलेलं आहे. ओके, निव्वळ निर्यात म्हणजे आयात आणि निर्यातीतला फरक. ओके, म्हणजे 100 रुपये जर आयात असेल आणि 80 रुपये जर निर्यात असेल, सो -20 रुपीज इज नेट एक्सपोर्ट, ज्याला आपण निव्वळ निर्यात असं म्हणतो. ओके, नेट एक्सपोर्ट. सो फॉर्म्युला काय असेल मग जीडीपीचा. या ठिकाणी जीडीपी ही वन ऑफ द आपण म्हणूया डेफिनेशन आहे, एक प्रकार आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा. ती सुरुवातीला आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. ओके, सो कन्झम्पशन प्लस इन्व्हेस्टमेंट प्लस गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, देन निव्वळ नेट एक्सपोर्ट, ज्यामध्ये एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट, या दोन कन्सेप्ट आहे. मुख्य फॉर्म्युला हा म्हणता येईल. म्हणजे अशा प्रकारे आपण 3 पद्धती ज्या आहेत अर्थशास्त्रामध्ये त्याची चर्चा केलेली आहे. पहिली उत्पादन पद्धत, दुसरी उत्पन्न पद्धत, तिसरी खर्च पद्धत. ओके, या 3 पद्धती आपल्याला माहिती आहे. त्याच्या आधी प्रवाह आणि साठा राष्ट्रीय उत्पन्नाच्या अनुषंगाने आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे 2 प्रश्न आपण चर्चा केली होती, पुन्हा आता त्या प्रश्नाकडे वळूया. ओके, सो आता लक्षात घ्या, बघा प्रश्नाकडे. आता तुम्हाला याचं उत्तर देता येईल, कदाचित आधी पण देता येत असेल, परंतु आता अजून चांगल्या पद्धतीने लॉजिकली देता येईल. सो खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे तर स्टॉक कन्सेप्ट आहे का, साठा, फ्लो आहे का, मायक्रो आणि नन ऑफ दी अबव. आता मायक्रो, समजा या ठिकाणी मॅक्रो जर शब्द असता, मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स हे आपल्याला माहिती आहे, तर विद्यार्थी मित्र राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम ही मॅक्रो इकॉनॉमिक्सची कन्सेप्ट आहे. ओके, ज्या ठिकाणी ॲग्रिगेट स्वरूपावर म्हणजे देश पातळीवरची संकल्पना आपण अभ्यास करतो. राष्ट्रीय उत्पन्न ही एकूण संकल्पना आहे, ती मॅक्रोमध्ये येते. मॅक्रो शब्द असा तर गडबडलं असतं, परंतु मायक्रो आहे त्यामुळे या ठिकाणी येणार नाही. स्टॉक नाही म्हटलेलं आहे, फ्लो आपण मगाशी चर्चा केली. सो पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे या ठिकाणी, बिकॉज नॅशनल इन्कम इज अ फ्लो कन्सेप्ट. ओके, सो वी गॉट द आन्सर. देन खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही. आता मोजमाप पद्धती, अंदाज पद्धती शब्द सारखेच आहेत. ओके, इंग्रजीमध्ये आपण एस्टिमेटिंग द नॅशनल इन्कम असं म्हणत असतो. सो 4 पद्धती दिलेल्या आहेत, नाही कोणती ते विचारले. उत्पादन पद्धती आहे का, प्रोडक्शन मेथड, हो आहे, आता चर्चा केली किंवा माहिती पाहिजे. दुसरं आयात निर्यात पद्धती, नाही, याची चर्चा केलेली नाहीये. उत्पन्न पद्धती माहिती आहे सर मला.
खर्च पद्धती ही देखील माहिती आहे. म्हणजे चारही पर्यायापैकी ब पर्याय ओळखीचा नाहीये किंवा अशी पद्धतच नाहीये की जी राष्ट्रीय उत्पन्न मोजेल आयात निर्यातीच्या माध्यमातून. ते फक्त एखाद्या फॉर्म्युलामध्ये, खर्च पद्धतीच्या फॉर्म्युलामध्ये आयात निर्यात हे दोन शब्द आहेत ज्या ठिकाणी निव्वळ निर्यात आपण या ठिकाणी काढत असतो दोघांच्या डिफरन्स मधून. सो ब, फक्त ब जो आहे पर्याय म्हणजे नाही असं विचारलेलं आहे. सो हा पर्याय या ठिकाणी याचं उत्तर आहे. क्लिअर की ही पद्धत नाहीये. आता आपण संकल्पना समजून घेतली, PYQ चे उत्तर दिलेली आहेत. आता थोडक्यात बेसिक काही प्रश्न रिव्हिजन म्हणून लक्षात घेऊया. पहिला प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज घेण्यासाठी कोणती पद्धत सर्व क्षेत्रांमधील मूल्यवृद्धीची बेरीज करते? ओके, मूल्यवृद्धीची बेरीज करते म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन करते. लक्षात घ्या, तीनही पद्धती आपल्याला जर माहिती असेल, तोंडपाठ असतील, तर आपल्याला सांगता येतं की सर प्रोडक्शन मेथड जी आहे जी काय करते, इनपुट कॉस्ट मायनस करते आणि नवीन पुढच्या स्टेजमध्ये जितकं ॲडिशनल व्हॅल्यू ॲड झालेली आहे तेवढीच व्हॅल्यू आपण या ठिकाणी मेजर करत असतो. लाकूड आणि फर्निचरचं उदाहरण आपण घेतलेलं आहे की फर्निचर वाल्याने स्वतःच्या मेहनतीचा जेवढा 50 रुपये आहेत तेच कन्सिडर करायचे, इनपुट कॉस्ट कन्सिडर करायची नाहीये. कारण इनपुट जर ऑलरेडी मोजली गेली असेल तर, मोजली गेली नसेल तर मग पूर्ण करू शकतो, परंतु या पद्धतीमध्ये तसंच आपल्याला करावं लागतं. सो मूल्यवर्धन हा शब्द आलेला आहे, व्हॅल्यू ॲडिशन ज्याला आपण असं म्हणतो. आता प्रोडक्शन मेथडमध्ये प्रत्येक स्टेजला व्हॅल्यू ॲडिशन केलं जातं, तेच आपण कन्सिडर करतो. सो उत्पन्न पद्धत नाही, उत्पादन पद्धत आहे, खर्च पद्धत नाही, बचत पद्धत तर पर्यायच नाही. क्लिअर? सो पहिला प्रश्न. दुसरा, उत्पन्न पद्धत शब्द वाचताच ती संकल्पना, त्याचा फॉर्म्युला आपल्या लक्षात यायला पाहिजे की उत्पन्न पद्धत राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी काय वापरते. ओके, लक्षात घ्या, उत्पन्न पद्धतीमध्ये आपण काय वापरतो, लोकांचे उत्पन्नाची वेगवेगळी साधने आहेत. म्हणजे यामध्ये वेजेस आहे, रेंट आहे, इंटरेस्ट आहे आणि देन प्रॉफिट आहे. लक्षात घ्या, एकूण निर्यात नाही, हे खर्च पद्धतीमध्ये वापरतो. वेतन आणि नफा, वेजेस आणि प्रॉफिट हो वापरतो. सरकारी खर्च पद्धतीमध्ये वापरतो. मध्यवर्ती वस्तू प्रोडक्शन मेथडचा पॉइंट आहे. सो हे पण नाही, म्हणजे काय, पर्याय ब या ठिकाणी योग्य आहे. क्लिअर? नाव थर्ड क्वेश्चन, राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज घेण्यासाठी कोणती पद्धत उपभोग आणि गुंतवणूक समाविष्ट करते? कन्झम्पशन अँड इन्व्हेस्टमेंट. ओके, सो लक्षात घ्या, कन्झम्पशन आणि इन्व्हेस्टमेंट काय आहे. हे कन्झम्पशन एक्सपेंडिचर आहे. ज्यावेळेस मी कन्झम्पशन म्हणतो याचा अर्थ कन्झम्पशन एक्सपेंडिचर असा होतो. हे काय आहेत, तर हे एक्सपेंडिचरचे प्रकार आहेत, खर्चाचे प्रकार आहेत. याच्यावर मला सहज सांगतात की सर या चारही प्रकारापैकी कर पद्धत तर पर्यायच होणार नाही. उत्पादन पद्धतीमध्ये उत्पादन मोजतात, ही नाही. उत्पन्नामध्ये उत्पन्न मोजतात, हा तर खर्च झाला. ब नाही, मग उरला काय, पर्याय क्रमांक क, खर्च पद्धत ही या ठिकाणी हे दोन शब्द इन्क्लूड करते. ओके, क्लिअर? लक्ष द्या एकदा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, उत्पादन पद्धतीत पद्धत सांगितलेली आहे, प्रोडक्शन मेथड. मध्यवर्ती वस्तूंची किंमत का वजा केली जाते? लॉजिकल प्रश्न आहे, आपल्याला माहिती पाहिजे. फक्त PYQच्या डिस्कशन मधून याचं उत्तर देता येईल की सर जर मी मध्यवर्ती वस्तू, इंटरमिजिएट गुड्स, इनपुट्स काही म्हणा, याची जर व्हॅल्यू कन्सिडर केली तर ती ऑलरेडी फायनल गुड्स मध्ये असणारच आहे. मग मी इनपुटची पण कॉस्ट मोजली आणि फायनलची पण जर कन्सिडर केली तर डबल काउंटिंग होईल. आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये डबल काउंटिंग आपण करत नाही. व्याख्यामध्ये सांगितली आहे की उत्पादन, वस्तू आणि सेवांचं जे उत्पादन आहे त्याची फक्त एकेरी गणना केली पाहिजे, दुहेरी गणना केली नको पाहिजे. म्हणजेच काय, तर या चारही पर्यायापैकी कर समाविष्ट करण्यासाठी का काही संबंधच नाहीये. दुहेरी गणना टाळण्यासाठी, बरोबर, दुहेरी गणना टाळण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. नफा मोजण्यासाठी नाही, आयात मोजण्यासाठी देखील नाही. तर लक्षात घ्या, मध्यवर्ती वस्तूची किंमत आपण वस्तूंची एकदाच मोजमाप व्हायला पाहिजे म्हणून ती मायनस करत असतो. क्लिअर? त्यानंतर कोणती पद्धत राष्ट्रीय उत्पन्नासाठी सरकारी खर्च आणि निव्वळ निर्यात बेरीज करते? लक्षात घ्या, खर्च आला म्हणजे खर्च पद्धत लगेच लक्षात यायला पाहिजे की सर एक्सपेंडिचर मेथडचा क्वेश्चन आहे. सिंपल, चारही पर्याय उत्पन्न, उत्पादन, खर्च, नफा, खर्च पद्धत आहे सर या ठिकाणी. ओके, सो विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे नॅशनल इन्कम बेसिक टॉपिक
त्याची कन्सेप्ट, कोर कन्सेप्ट, PYQ आणि प्रॅक्टिस अशा स्वरूपामध्ये आपण ब्रीफमध्ये डिस्कशन केलंय. आशा करू तुम्हाला सेशन समजलं असेल, आवडलं असेल. नेक्स्ट टॉपिक नवीन PYQ नवीन सेशनमध्ये भेटूया. थँक्यू.